महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा म्हणजेच मनरेगा रद्द न करता अधिक मजबूत करावा, तसेच VBG रामजी नावाचे नवीन विधेयक तातडीने मागे घ्यावे, या मागणीसाठी देशभरात आंदोलन करण्यात येत आहे। याबाबत आज भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। यावेळी केंद्र सरकारने मनरेगाऐवजी विकसित भारत गॅरंटी रोजगार अँड आजीविका मिशन हे नवीन विधेयक सादर केल्याचा तीव्र निषेध करण्यात आलाय। मनरेगामधून महात्मा गांधींचे नाव काढणे म्हणजे गांधीजींच्या मूल्यांचा अवमान असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। नवीन विधेयकात केवळ 240 रुपये वेतनाची तरतूद असून वाढत्या महागाईत हे अन्यायकारक असल्याचं सांगण्यात आलंय। मनरेगामध्ये 200 दिवस काम आणि दररोज 700 रुपये वेतन देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। मनरेगासाठी आर्थिक तरतुदी सातत्याने कमी केल्याने योजना कमकुवत झाल्याचा आरोप करण्यात आलाय। योजनेतील भ्रष्टाचार थांबवण्याऐवजी सरकार योजना गुंडाळत असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। नवीन विधेयक मागे न घेतल्यास भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय खेत मजूर युनियन, लाल बावटा शेतमजूर युनियन, अखिल भारतीय किसान सभा आणि सर्व संघटनांच्या वतीने संयुक्तपणे तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला।